सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं जे ॲप आहे त्याच्यामध्ये 1.96 नुसार काय बदल करण्यात आले आहेत ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर जे होम पेजवरती काही पर्याय उपलब्ध आहेत ते कशा संदर्भातले आहेत या संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर बेनिफिशरीज रजिस्ट्रेशन झाले आहे की नाही याच्या चेक करण्याच्या 1-2-3 पद्धती आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जरी तुमच्याजवळ त्या बेनिफिशरीचा मोबाईल नंबर नसेल तरी देखील विदाऊट मोबाईलचं सर्च करता तुम्ही त्या बेनिफिशरीचं रजिस्ट्रेशन झालं आहे का नाही याची खात्री करू शकता. ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. तर याच्यामध्ये 2 अपडेट उपलब्ध झाले आहेत या 8 दिवसामध्ये. एक म्हणजे 1.95 आणि दुसरं म्हणजे 1.96. तर 1.95 नुसार देखील याच्यामध्ये ॲपमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तर सुरुवातीला आपण जेव्हा ॲपमध्ये काही काम करत होतो तेव्हा आपण ॲटोमॅटिकली त्यामधून लॉग आऊट होत होतो आणि पुन्हा जेव्हा आपण लॉग इन करायला जात होतो तेव्हा तुम्ही ऑलरेडी लॉग इन आहात असं आपल्याला नोटिफिकेशन येत होतं व आपण लॉग इनच करू शकत नव्हतो त्यानंतर. तर तो जो प्रॉब्लेम आहे तो 1.95 नुसार आपला दूर करण्यात आला आहे. आता जेव्हा तुम्ही एखाद्या फोनमधून लॉग इन असाल आणि पुन्हा तुम्ही दुसऱ्या वेळेस लॉग इन कराल त्यावेळेस तुम्ही तुमचा जो पासवर्ड आणि यूजर टाकल्यानंतर तुमच्यासमोर 2-3 बॉक्स येतात. त्याच्यामध्ये एक लाल कलरचा बॉक्स येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यात येतो की तुम्ही सर्व डिव्हाइसमधून लॉग आऊट होऊ इच्छिता का. मग त्या लाल बॉक्सवरती तुम्ही टच केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकत आहात त्याच्यावरती एक OTP सेंड होतो. OTP तुम्ही जेव्हा सबमिट करता त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येतं की तुम्ही सक्सेसफुली सर्व डिव्हाइसमधून लॉग आऊट झालेला आहात. आणि लॉग आऊट जेव्हा तुम्ही होता तेव्हा पुन्हा एकदा तुमच्यासमोर लॉग इन करण्यासाठीचं पेज उपलब्ध होतं जिथं तुम्हाला तुमचा यूजर आणि पासवर्ड टाकून पुन्हा तुम्ही लॉग इन करू शकता. तर हा जो आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम होता लॉग आऊट होण्याचा तो 1.95 नुसार दूर करण्यात आला आहे. व 1.96 नुसार ही जी होम स्क्रीन आहे याच्यावरती हे अशा प्रकारचं इंटरफेस आपणास उपलब्ध करून दिलेला आहे. तर पहा तुमचे फॉर्म भरल्या का नाही याची खात्री या सुरुवातीच्या होम पेजवरून देखील तुम्ही करू शकता. तर इथं पहा, इथं जे दिसत आहे बेनिफिशरीच्या आहेत तुम्ही 2025-26मध्ये एकूण किती रजिस्टर केले आहेत. तर मी 6 बेनिफिशरीचं रजिस्ट्रेशन केलं आहे. या संख्येवरून देखील तुम्हाला लक्षात येऊ शकतं की तुम्ही तुमचं जे फॉर्म तुम्ही भरला आहे तो सबमिट झालेला आहे का नाही ते. त्यानंतर पहा पुढचं जे आहे ते आहे ड्यू लिस्ट. तर इथं पहा तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये ज्या काही तुमच्या गरोदर आणि स्तनदा माता आहेत त्यांची इथं ड्यू लिस्ट दाखवत आहे. ज्या की तुम्ही सुरुवातीला ज्या पात्र नाही आहेत त्या रिजेक्ट केल्यानंतर जे तुम्हाला अपेक्षित फॉर्म भरणं आहे त्याची इथं संख्या दाखवत आहे. आणि शेवटचा जो आहे तो ड्यू लिस्ट रजिस्ट्रेशन लॅप्सिंग इन 30 डे म्हणजे जर तुमचे रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत ते इथं तुम्हाला इथं संख्या दाखवणार आहे. त्यानंतर पहा पुढे इथं देखील तुम्हाला काय करण्यात आलं आहे आता नवीन चेंज. नवीन जे बेनिफिशरीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथं देखील उपलब्ध करून देण्यात आलं आहे. इथं जे प्लसचे चिन्ह दिसत आहे याच्यावरती तुम्ही टच केल्यानंतर इकडं आपल्याला डाटा एंट्रीमधून जशा प्रकारे नवीन रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होतो त्याचप्रमाणे इथून देखून तुम्हाला तो फॉर्म ओपन होतो. त्यानंतर आपले जे आपण पूर्वीप्रमाणे जिथून काम करत होतो ते ऑप्शन देखील तसेच उपलब्ध आहेत जसे पूर्वी होते. तर इथं पहा अशा प्रकारे आपण डाटा एंट्रीमध्ये जाऊन देखील इथं बेनिफिशरीचं रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याचप्रमाणे इथं आपल्याला पोषण ट्रॅकरनुसार ड्यू लिस्ट देखील उपलब्ध आहे. त्यानंतर पुढचं मी तुम्हाला आज या पर्यायाबाबत सांगणार आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा जो पर्याय आहे तो आहे केस क्लोजर. तर याच्यामध्ये पहा तुमच्या ज्या काही पहिल्या खेपेच्या गरोदर आहेत ज्या तुम्ही भरल्या आहेत रजिस्ट्रेशन तुम्ही त्यांचं केलं आहे त्यांचा बेनिफिशरी ID देखील तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होतो. जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल आणि तुमची जर गरोदर माता पहिल्या खेपेची असेल तर तुम्हाला इथं जाऊन देखील केस क्लोजर या पर्यायावरती जाऊन तुम्ही त्या बेनिफिशरीचा ID मिळवू शकता आणि त्या बेनिफिशरीच्या IDनं देखील सर्च केलं तर तुम्हाला तुमची बेनिफिशरी दिसणार आहे. त्यानंतर या पर्यायामध्ये कशासाठी आहे हा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे. चला आपण या पर्यायावरती जाऊया.
तर आहे तर पहा इथं तुम्ही आजपर्यंत जेवढ्या पहिल्या खेपेच्या गरोदर भरलेल्या आहेत त्या इथं तुम्हाला दिसणार आहेत. त्यानंतर त्यांच्या खाली तुम्हाला बेनिफिशरी ID दिसणार आहे. त्यानंतर पहा रजिस्टर तुम्ही ज्या तारखेला तुमच्या बेनिफिशरी केल्या आहेत त्या इथं दिसणार आहेत. LMP डेट, ANC ची डेट इथं तुम्हाला दिसत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पर्याय उपलब्ध कशासाठी करून देण्यात आला आहे ते आपण पाहूया आता. तर पहा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पर्याय आपल्याला कशासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे ते आपण पाहूया. तर पहा इथं तुम्हाला इथं दाखवत आहे ते इनिशिएट क्लोजर. तर हा म्हणजे कशासाठी यूज करायचा आहे ते तुम्हाला याच्यावरती टच केल्यानंतर लक्षात येईल. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला त्याची कारणंही एखादी जर बेनिफिशरी तुम्हाला रिजेक्ट करायची असेल म्हणजे पैसे मिळाल्यानंतर देखील किंवा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जरी तिची तुम्हाला म्हणजे फाईल बंद करायची असेल तर इथं काही कारणं आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून ते बेनिफिशरी इथून पुढच्या प्रोसेससाठी रिजेक्ट करू शकता. तर पहा इनिशिएट क्लोजरवरती जाऊन आपण पाहूया. तर पहा अशा प्रकारे तुम्हाला इथं काही कारणं उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्या बेनिफिशरीला इथून पुढची प्रोसेस तिची बंद करायची आहे. तर पहा काय कारणं आहेत. तर स्टिल बर्थ म्हणजे जर जन्माला येणारं बालक हे मृत असेल तर तुम्ही तिची फाईल इथून पुढे बंद करू शकता. मिसकॅरेज म्हणजे जर त्या लाभार्थ्याचा म्हणजे त्या बेनिफिशरीचा जर गर्भपात झाला असेल तर देखील तुम्ही हे कारण सिलेक्ट करून इथून पुढच्या लाभासाठी त्या बेनिफिशरीची फाईल बंद करू शकता. त्यानंतर पुढचं जो आहे डेट ऑफ बेनिफिशरी म्हणजे ज्या बेनिफिशरीचं गरोदर मातेचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे त्या मातेचा जर मृत्यू झाला तर देखील तुम्ही इथं कारण सिलेक्ट करून ती फाईल बंद करू शकता. आणि चौथं जे कारण आहे ते आहे डेट ऑफ चाइल्ड म्हणजे त्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर देखील तुम्ही इथं कारण सिलेक्ट करून ती फाईल क्लोज करू शकता. तर पहा तुम्हाला इथं 2 वेळा बालकाची मृत्यू दिसत आहे. तो पहिला आहे स्टिल बर्थ आणि दुसरा आहे डेट ऑफ चाइल्ड. तर या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर जन्माला येताना बाळ तुमचं मृत्यू जन्माला आला असेल तर पहिल्या नंबरचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणजे स्टिल बर्थ. आणि जर तुमचं बाळ जन्माला येताना जिवंत असेल अगदी व्यवस्थित असेल आणि त्यानंतर त्या बालकाचा जर मृत्यू झाला तर तुम्हाला काय सिलेक्ट करावं लागणार आहे डेट ऑफ चाइल्ड. तर अशी काही कारणं आहेत. ही 4 कारणांपैकी काही जरी झालं तरी तुम्ही त्या कारण सिलेक्ट करून हा फॉर्म सबमिट करू शकता जेणेकरून इथून पुढचा लाभासाठी ती बेनिफिशरी अपात्र राहणार आहे. म्हणजे ती तुमची जी फॉर्म आहे तो इथून पुढे रजिस्ट्रेशनचा प्रोसेस जी आहे तिथून पुढे म्हणजे पुढचा जो 2000चा लाभ आहे त्या प्रोसेससाठी हे अपात्र ठरणार आहे बेनिफिशरी. कारण या 4पैकी काही कारण तुम्ही निवडून जर तो फॉर्म म्हणजे तुमच्याकडे काही असं झालं तर तुम्ही या 4 पर्यायाचा वापर करून त्या बेनिफिशरीला अपात्र इथून पुढच्या प्रोसेससाठी किंवा इथून पुढच्या लाभासाठी अपात्र करू शकता. तर हा होता केस क्लोजर. अशा प्रकारे तुम्ही त्या बेनिफिशरीची जी केस आहे म्हणजे ती क्लोज करू शकता. तर याच्यासाठी त्या पर्यायाचा वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर दुसरा मी त्याचा वापर सांगितला तो म्हणजे जी बेनिफिशरी आहे तिच्या नावाखाली तुम्हाला तिचा ID आहे ID जो आहे तो उपलब्ध आहे. तो ID देखील तुम्ही घेऊन त्या बेनिफिशरीला सर्च करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्या बेनिफिशरीची माहिती उपलब्ध होणार आहे जर मोबाईल नंबर तुमच्याकडे त्या बेनिफिशरीचा अवेलेबल नसेल तर. आणि आता मी तुम्हाला बेनिफिशरी रजिस्टर झाली आहे का नाही हे कुठून तुम्ही चेक करू शकता. 2-3 पर्याय मी तुम्हाला सांगते. तर पहिला इथं देखील आपल्याला उपलब्ध झाला आहे ते म्हणजे तुम्ही एकूण किती फॉर्म भरले आहेत त्याची इथं संख्येमध्ये त्या म्हणजे तो फॉर्म तुमचा आहे का नाही ते तुम्ही तिथून कन्फर्म करू शकता. दुसरा जो पर्याय आहे तो आहे मोबाईल नंबर सर्च करायचा. मोबाईल नंबरने मी तुम्हाला अगोदर दाखवला आहे. आणि आता तिसरा पर्याय म्हणजे मी तुम्हाला आता ह्या केस क्लोजरमध्ये जाऊन जी तुमची पहिल्या खेपेची गरोदर माता आहे तीच फक्त तुम्हाला इथं दिसणार आहे आणि त्या बेनिफिशरी ID तुम्हाला त्या मातेच्या खाली उपलब्ध आहे. तो बेनिफिशरी ID घेऊन तुम्ही त्या बेनिफिशरीला सर्च करू शकता. आणि तुम्हाला कुठेच दिसत नसेल तर तुम्ही चौथा पर्याय म्हणजे ह्या केस क्लोजरमध्ये जाऊन तुमची पहिल्या खेपेची गरोदर रजिस्टर झाली आहे का नाही ते पाहू शकता. आणि 5वा जो पर्याय आहे तो आहे जर तुम्ही त्या पोषण ट्रॅकरमध्ये त्या मातेची नोंद केली असेल आणि ड्यू लिस्टमध्ये जर ती माता दिसत नसेल तर म्हणजे निश्चितच तुमच्या त्या मातेचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आणि जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तरी देखील तुमची बेनिफिशरी ही पोषण ट्रॅकरच्या ड्यू लिस्टमध्ये दिसत असेल तर मात्र नक्कीच तुमचा तो फॉर्म सबमिट झालेला नाही आहे
तुम्हाला पुन्हा एकदा तो फॉर्म भरावा लागणार आहे। तर या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या की जेणेकरून तुम्ही तुमच्या बेनिफिशरी चेक करू शकता तुमचा फॉर्म गेला आहे का नाही। त्यानंतर मी तुम्हाला पहिल्या खेपेच्या गरोदर मातेचा बेनिफिशरी ID देखील कुठून चेक करायचा ते सांगितलं आहे आणि केस क्लोजर हा जो पर्याय आहे तो कशा प्रकारे तुम्हाला उपयोगात आणायचा आहे ते देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता। आणि लॉगआउट पहिल्याच वेळेस जेव्हा तुम्ही लॉग इन करत आहात त्यावेळेस देखील तुम्हाला दुसरा जो पर्याय उपलब्ध होत आहे लॉगआउट ऑल डिव्हाइस, तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही पहिल्यांदा लॉगआउट व्हा सर्व डिव्हाइसमधून आणि पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इनचं पेज उपलब्ध होत आहे। तर पुन्हा एकदा तुम्ही लॉग इन करून तुमचं जे काम आहे या ॲपमधलं ते पूर्ण करू शकता। तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।